पूजा आणि हे राज बघा कसा बसला इकडे. सॅड झालाय, काहीतरी झालं, त्याचा मूड ऑफ आहे त्याच्यामुळे. तर जास्त काही त्याला व्हिडिओज मध्ये नाही घ्यायचं आज आणि बोलायचं पण नाहीये. तर आपलं आपणच तुमच्याशी गप्पा मारू. आणि खास करून हा व्हिडिओ आज माझ्या मैत्रिणीसाठी आहे. थंबनेल पाहून तर लक्षात आलं असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली. आज नवीन व्हिडिओची सुरुवात ह्याच इव्हनिंगला झालेली आहे. म्हटलं दिवसभर वेळ गेला आणि त्यानंतर म्हटलं की स्पेशल काहीतरी असा हा व्हिडिओज बनवूया जेणेकरून माझ्या सर्व मैत्रिणीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल आणि त्यांच्या पण उपयोगी कामी काहीतरी येईल. म्हणून मला काहीतरी आयडिया सुचली. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर खूप दिवसापासून ना मला काय होतं माहितीये का, काहीतरी माझ्याकडे टाकावं वस्तू किंवा फेकावं वस्तू दिसल्या किंवा काहीतरी जर आपण या वस्तूपासून हे बनवू शकतो असं जर माझ्या मनामध्ये आयडिया सुचली, तर मला असं वाटतं हे जे आपण काय करू शकतो नवीन गोष्टी, तसंच आपल्या फॅमिलीला आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा सांगूया जेणेकरून त्यांना सुद्धा तो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरेल आणि त्या गोष्टीपासून त्यांनी सुद्धा नवीन काहीतरी शिकतील. तसेच तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये मला नवनवीन गोष्टी शिकवाल. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक माझी आलेली आयडिया वगैरे, प्रत्येक माझी गोष्ट हे तुमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून एकमेकांकडनं काहीतरी नवीन शिकून घेता येईल, एकमेकांना नवीन काहीतरी आयडिया सुचतील आणि तसंच काहीतरी आपण नवीन काय करायला जातो ना त्याच्यामध्ये एकमेकाची हेल्प म्हणून असं काहीतरी होऊन जाईल. त्यामुळं हा असा व्हिडिओज होणार आहे. आणि दररोज सुद्धा मी डेली माझ्या ब्लॉगमध्ये नवनवीन गोष्टी मी तुम्हाला सांगतच असते आणि अशा वस्तू मी आणि अशा गोष्टी आणि असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ना, जेणेकरून जे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. जे की मी टाकाऊ वस्तूचे कसं उपयोग वगैरे आणत असते किंवा ॲडजस्टमेंट वगैरे कसं करत असते किंवा काही गोष्टीचं उपयोगी लावून ते गोष्ट सुंदर आणखीन छान कशी बनवता येईल हे जास्त मी विचार करते आणि जास्त त्या गोष्टीसाठी कोशिश करते. आणि मला हे वाटतं की तुम्ही सुद्धा ते कोशिश करायला पाहिजे. त्याच्यापासून जे एक वेगळा आनंद मिळतो ना, तो एक वेगळाच आनंद असतो. तर इव्हनिंग झाली आणि असा ब्लर वाटतोय, अंधार अंधार दिसतो इकडे, म्हणजे आणखीन काय म्हणतात ते, दिवस मावळल्यासारखा झालेला आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसते. आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग सुद्धा कमी आहे थोडी, त्यामुळे थोडं फेंट दिसत असेल. तर काही हरकत नाही आहे, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला पाहिजे. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटतो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गप्पा जर मी तुमच्यासोबत करायला गेले ना तर खूप साऱ्या गप्पा होऊन जातात आणि बाकीचे काय काम आहेत ते तसेच राहून जातात. त्यामुळे थोड्याशा गप्पा आणि थोडेसे जप्पा मारून महत्त्वाचे कामं करावूयात जेणेकरून व्हिडिओ पण मोठा होणार नाही आणि काही गोष्टी पण तुम्हाला शिकायला भेटतील. तर मी ना खूप दिवस झालं सिंदूर वगैरे बनवायचं असं ठरवलं होतं. तर मी ना खूप दिवसापासून रातचं चाललेलं मला बाहेर जायचंय वगैरे म्हणून, कारण त्याला मी फ्रेश होत होती ना, तर तो बोलत होता मला कुठे जायचं. तर त्याला मी जस्ट असंच बोलली बाहेर जायचं. तर त्याला वाटलं खरंच बाहेर जायचं का काय, आणि मी बाहेर जाण्यासाठी रेडी झाले का काय, पण असं रेडी झालीच नाही. मी थोडंसं केस वगैरे व्यवस्थित केले कारण झोपून होती, तब्येत बरी नाहीये म्हणून, त्याच्यामुळे त्याला तसं वाटलं. तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला खूप दिवसापासून सिंदूर बनवायचं होतं आणि जेव्हा मी तुळजापूरला वगैरे गेलेली होती किंवा कुठल्या देवाला वगैरे जाते त्याला तिथे छान कुंकू वगैरे मला भेटतं ना, तर डेली मला देवाला कुंकू वगैरे लावल्यानंतर आणि मला सुद्धा लावायची सवय आहे, तर ते सुद्धा मी डेली लावत असते. तर आज जे आहे ना ते नवीन कुंकू आहे आणि मी फ्रेश झाली ना तेव्हा ते लावलेलं नाही, कारण मला आज हे ट्राय करून बघायचं होतं. कारण हे चॉकलेटीमध्ये आहे आणि ऑलरेडी जे मी यूज करते ना पंचफळामध्ये जे माझ्याकडे आहे ना ते थोडंसं लाल आहे, म्हणजे आपण हळदी कुंकूचा लाल कसा कलर असतो त्या टाईपमध्ये आहे. तर आता जे हे मी लावले तर थोडंसं चॉकलेटीमध्ये आहे. तर हे एक पॉकेट आहे, याचं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सिंदूर म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो किंवा कुंकू म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. आणि एकदम असं म्हणजे त्यांना मी विचारले केमिकल फ्री वगैरे आहे का, कारण मला सिंदूर वगैरे स्पेशली घरी बनवायचं आहे, तर त्यासाठी केमिकल फ्री आहे का असं त्यांना विचारलं. तर त्यांनी म्हटलं बिनधास्त घेऊन जा, तुम्ही ते कुंकू म्हणून पण यूज करू शकता किंवा सिंदूर म्हणून पण यूज करू शकता, कुंकू सिंदूर म्हणून सुद्धा यूज करू शकता. आता मी पॉकेट कट केलं, जस्ट मी थोडंसं लावून पाहिले आणि हा कलर आता असा दिसतोय. आता नाईट होत आली बरं का. तर व्हिडिओ बनवायचं म्हणत अंधारच होऊन गेला बरं का, कारण बनवू का नको असं झालेलं होतं. तर हे बघा इथं मी टॉर्च लावून ठेवले आणि तुम्हाला मी दाखवते की याचा असा कलर आहे थोडक्यामध्ये. तर आता मी याच्यापासून सिंदूर बनवणार आहे.
वेळ नाही घालवता आपण पटकन बनवायला घेऊ. आणि काय काय मी टाकणार आहे तुम्हाला सांगते. तुम्ही हवं तर घाईमध्ये मी बनवते, तुम्ही स्लोली बनवलात तरी चालेल. तर असं जे तुम्ही सिंदूर वगैरे बनवू शकता किंवा कुंकू लावतो असं म्हणतो ना, ते कुंकू विदाऊट केमिकल फ्री जे कुंकू किंवा सिंदूर असतं ना ते घ्यायचं आहे. आणि ते आता इथे मी फास्ट बनवते थोडंसं असं झालं ना. तर इथे मी एका ह्याच्यामध्ये घेणार आहे वाटीमध्ये. ओके. आणि त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे गुलाबजल. एकदा नक्की ट्राय करून बघा. जास्त क्वांटिटीमध्ये नाही, तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये बनवला तरी चालेल, पण बाहेरच्या सिंदूरपेक्षा तर बेस्ट बनेल हे. तर याच्यामध्ये तुम्हाला जितकं लिक्विड प्रमाणामध्ये हे पाहिजे ना तसं हे करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे, माझ्याकडे एक सिंदूरची बॉटल आहे जे की यूज करून माझ्याकडे आता संपून गेली आणि याच्यामध्ये काहीच नाही आहे. आता मी पूर्णपणे याला वॉश करून घेतले. बघा हे बघा, वॉश करून पण घेतलंय. जे काय राहिलं होतं याच्यामध्ये ते पण काढून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये पण काही नाही आहे. आता हे सुकून पण गेले आणि सुकल्यानंतर मी याला पूर्णपणे वॉशसुद्धा केलं. त्याच्यामुळे त्याच्यात काहीच नाही, पाणी पाणी आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे सिंदूरची बॉटल असेल तर तुम्ही ते सुद्धा बॉटल घेऊ शकता. आणि आता ह्याच्यामध्ये टाकले मी गुलाबजल. तर हे सर्व गुलाबजल आणि हे जे सिंदूर आहे ना हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला मिक्स करायची आहे, ती काय मी तुम्हाला सांगते. हवं तर तुम्ही लाल ह्याच्यामध्ये पण ते भेटते ना कुंकू, तसं पण घेऊ शकता. किंवा चॉकलेटीमध्ये जर तुम्हाला ज्या कलरमध्ये सिंदूर यूज करायला आवडतं ना त्या ह्याच्यामध्ये. तर पूर्ण आता हे लिक्विडमध्ये घट्ट होतं. तर आता हे पूर्ण आणखीन घट्ट झालं हे छान मिक्स झाल्यानंतर. याच्यामध्ये आणखीन पण आपल्याला गुलाबजल पण टाकायचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट, तर अशा पद्धतीने आहे माझ्याकडे कोरफड. तर यातलं मी तुमच्याकडे जर ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही ते घेऊ शकता बरं का. पण जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही फ्रेश अशी कोरफड त्याच्यामध्ये घालायची आहे. शक्यतो तुम्ही ॲलोवेरा जेल घ्या, नसेल तर हे असं घ्या. आता मी इथं खाली वाटी ठेवले, त्यामध्ये हे काढून दाखवतो तुम्हाला. ॲलोवेरा जेल घ्या किंवा हे असं घ्या. वाटलंच तर हे फ्रेश आहे म्हणून हे यूज केला तरी चालेल. हे तुम्ही सेम लाल कुंकू असतं ना त्याला पण करू शकता बरं. आता मी तुम्हाला चॉकलेटी याला करून दाखवते, कारण हे मी यूज केलं नाही आहे कलर कधी. पण छान असतं चॉकलेटी पण सिंदूर, छान असं दिसतं. त्याच्यामुळे म्हटलं चॉकलेटी सिंदूर करून बघूयात. माझ्याकडे रेड पण आहे, दोन्ही आणलेत मी. मला दोन्ही यूज करायचे आहेत. पण माझ्याकडे आता सध्या एकच ट्राय करेल इतका वेळ होता, त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एकच दाखवणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता पूर्ण जेल टाकले ते काढून सगळं. म्हणजे याच्यामुळे चिकटपणा असा येतो आणि थिकनेस पण छान होतं त्याचं. आणि शायनी शायनी दिसतं थोडंसं सिंदूर, म्हणून मी हे करते. आणि ती ॲलोवेराचं आहे ना सेम क्वांटिटीमध्ये टाका. नॉर्मली हे आता 75% बनत आलेलं आहे, तरी आपण एक वेळेस याला ट्राय करूया. हे लिक्विड पण नाही आहे जास्त झालं, म्हणजे जास्त थिक पण नाही आहे. तरी एक वेळेस आपण हे ट्राय करू. सिंदूरचंच आहे माझं हे लावायचं आणि मी याला लावून बघते. तर बघा हे असं दिसतंय, जसं की आपण इथे लावल्यानंतर जसं दिसतं ना तसं. त्याला धपली वगैरे पण धरणार नाही आहे आणि काहीच नाही. फक्त कुंकू जे आहे ना ते चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, तेव्हा अशा गोष्टी होणार नाही आहेत. तर एकदम हे बघा किती छान आणि किती सुंदर दिसतं, एकदम चॉकलेटी असं. आणि आपल्याला जर कधी पण ऐन वेळेला जर आपल्याकडे सिंदूर बॉटल संपल्या असतील आणि जरा जाऊन आपण आणू शकत नसेल आणि आपल्याला जर घरी बनवायचं असेल तर पटकन तुम्ही हे सुद्धा बनवू शकता. थोडंसं याला छान असं मिक्स करायचं. जितकं तुम्ही छान मिक्स कराल ते ॲलोवेरा जेल, रोज वॉटर आणि जे काही तुम्ही कुंकू घेतलेलं आहे ते छान असं मिक्स केलं ना, जितकं छान मिक्स केलं तितकं छान होऊन जाईल हे. आता मी हे लावून बघते. झालं याला 5 मिनिटं मी छान मिक्स केले. चम्मचमध्ये पण बघा तुम्ही हे कसं दिसत आहे.
बघा. है ना, असं सिंदूर दिसतं आपलं सेम दिसतं. किती सुंदर आणि किती छान दिसायला ना. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मस्त असं सिंदूर बनवू शकतो आणि नक्की ट्राय करा. कसा वाटला हा माझा सिंदूरचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन आयडियाज तुम्हाला सुचवायचं असेल, अशाच काही गोष्टीमध्ये तुम्हाला छान अशा गोष्टी शिकायच्या असतील तर सबस्क्राईब तर करावंच लागेल तुम्हाला. त्यामुळं हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा, कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही म्हणाल डायरेक्टली आपण कुंकू पण त्याच्यामध्ये पाणी घालून वगैरे लावू शकतो किंवा सिंदूरच लावू शकतो. तर हो, सिंदूर सुद्धा तुम्ही लावू शकता. मी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली, जर तुमच्या ऐनवेळेला सिंदूर वगैरे संपलं असेल आणि जाऊन तुम्हाला आणायला 2-4 दिवस जात आहेत की माझं सिंदूर संपलंय, आता मी कधी जाऊ, कधी आणू वगैरे ह्यासारख्या प्रश्न होतात. आणि काहीतरी गोष्टीमुळे आपलं जेव्हा काही संपलेलं असतं ना, असं होतं की उद्या जाऊ, परवा जाऊ, जात म्हणत आहे तसं होऊन जातं. पण त्या ह्याच्यामध्ये आपलं कुंकू वगैरे घरामध्ये असतं, तर तेव्हामध्ये फक्त तुम्हाला रोज वॉटर आणि या जेलचं गरज पडणार आहे. तुम्ही हे यूज करा किंवा तुमच्याकडे जर असेल जेल तर तुम्ही ते पण यूज करू शकतो किंवा असं कोरफडीमधलं काढून घेतला तरी चालेल. ते तर सर्वात बेस्टच आहे, नॅचरल आहे, काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त काढून घेऊन त्याचं गर जे आहे ना, ते काटे वगैरे काही येऊ द्यायचं नाही आहे. त्याचं जे गर आहे पूर्ण असं पिळून घेतला तरी ते आपोआप येऊन जातो. तर तुमच्याकडे ऐन टायमिंगला नसेल सिंदूर बनवायचं असेल तेव्हा ही आयडिया बेस्ट आहे. आणि केमिकल फ्री जर तुम्हाला सिंदूर घरच्या घरी बनवायचा असेल तेव्हा ही आयडिया एकदम बेस्ट आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने हा व्हिडिओ घ्याल, तुम्हाला कशा पद्धतीने जो योग्य वाटेल तशा पद्धतीने हा व्हिडिओ घ्या. तर अशा पद्धतीने माझं पूर्णपणे इकडे सिंदूर रेडी झालं आहे. मी घाईमध्ये व्हिडिओज बनवला पण खूप हेल्पफुली बनवलं आहे. तर हा आता मी म्हटलं माझ्याकडे सिंदूरची बॉटल आहे. नसेल तर तुमच्याकडे जे रेग्युलरवाल्या बॉटल असतात त्यामध्ये असं नॉर्मली आपण काडी असते ना किंवा आपल्या ह्याची काड्या पेटीची काडी वगैरे असते ना, त्याला नॉर्मली कापूस वगैरे असं सॉफ्टवाला गोल असं करून रोल ते पण त्या डब्बीमध्ये ठेवून नॉर्मली लावू शकतो, जेणेकरून असा पण लागला जाईल. आता व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये सिंदूर वगैरे मी लावलेलं दिसेलच, तेव्हा सांगा तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं मी हे ट्राय केलं होतं एक वेळेस नॉर्मली छोटंसं, तर धपली वगैरे धरत नाही आणि लवकर मिटलं पण जात नाही आहे बरं का, त्याच्यामुळे हे बेस्ट आहे. तर हे मी ना आता ह्याच्यामध्ये काढून घेते सगळं, त्याच्यामध्ये पूर्ण हे रिकामा आहे. तर हे भरून घेऊ याच्यामध्ये आपण छान. मी भरून घेते पूर्ण, कारण आता हे असं स्लोली भरावं लागेल त्याला. तर अशा पद्धतीने हा सिंदूरचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा नवीन अशाच आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.